जय शिवराय मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग. 7:30 वाजता आपली पहिली सुरुवात झाली. जी होती ऑफलाईन बुकिंग, भक्ती शक्तीला सोडलं, 60 रुपये घेतले. आता ऑनलाईन आलेलो आहेत उबेरला आणि रॅपिडोला. तर बघूया किती बिझनेस होते. आज बरेच कामं करायचे आहेत आपल्याला. काय काय त्यात टायर घेणे, अजून बघू आज फक्त टायर तरी घेऊया गाडीसाठी आपल्या. आणि किती मध्ये भेटतात, कसे भेटतात, कुठले घ्यायला पाहिजे, त्याचं पूर्ण नॉलेज मी आज तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. सुरुवात झालेली आहे 65 रुपयाने. आपण आता एल्प्रो शाळेजवळ आहे. आता इथून थोडस आतमध्ये जाऊन थांबू तानाजी नगरमध्ये. तिथून आपल्याला मेट्रो वगैरे तिकडच्या ट्रिपा वाजतात सकाळ सकाळ. तानाजी नगर मधून आपल्याला मेट्रोचं भाडं तर लागलं नाही, पण रावेजचं जरूर लागलं. ज्याचे फेअर म्हणजे 80 रुपये भाडं भेटलं आपल्याला. साहेबांनी कोळवरी खडखडीत नोट दिलेली आहे. आज ट्रिप कमी आहेत मित्रांनो, मी तुम्हाला 100% म्हणू शकतो. कारण रोज जो म्हणजे जे पटपट ट्रिप वाजतात त्या आज बिलकुल वाजत नाहीये. आल्यापासून मला कमीत कमी 4च, सकाळपासून फक्त 4 ट्रिप वाजलेल्या आहेत आणि त्याच्यामधल्या 2 ट्रिप आपण ऍक्सेप्ट केलेल्या. काय करणार शेवटी, बघूया. आज बरेच कामं करायचे आहेत आपल्याला, तेच करूया. इथून आपल्याला 4थी ट्रिप पडलेली आहे. आपल्याला चाफेकर चौकाचं भाडं लागलं, त्या साईडचं लागलं, तर आपण तिकडे जाणार आहोत आणि टायर घेणार आहोत मित्रांनो. 2 मागचे आपल्याला टायर घ्यायचे आहेत. आणि कोणते घ्यायचे तुम्हाला तर सांगतो मी आता. तर कोणते टायर घेतले पाहिजे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात भारी टायर, ज्याला तोडच नाही, एमआरएफ. एमआरएफ शिवाय तुम्ही तर मी म्हणाल कुठले टायर टाकू नका, काही उपयोग नसतो. एमआरएफ सारखा टायर 2-2.5 वर्ष इझिली चालतो. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो मित्रांनो, ट्यूबवाले टायर कधीही जास्तच चालतात. आता आपल्या गाडीचे टायर चालतील, ठीक आहे, अजून चालतील, पण आपल्याला ते सारखं सारखं पंक्चर होणार, मध्ये आधी अर्जंटमध्ये टाइम जाणार, धंद्याचा वेळ जाणार. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट ते चेंज करणार आहे, डायरेक्ट नवीन टायर ट्यूबवाला. तर आपण गेल्यावर तिथे सांगतो तुम्हाला कितीला भेटणार आहे, काय कसं काय ते, किती खर्च येतो, टोटल जीएसटी किती लागतं आणि ते टायर बसवायला किती खर्च येतो, हे सगळं सांगणार आहे मित्रांनो. शेवटपर्यंत ब्लॉग मध्ये राहा. पाच ट्रिप मारून 300 रुपये झालेले आहेत आपले उबेरला. आणि एक ऑफलाईनची सगळ्याची मारली होती ती वेगळी. तर अशा रीतीने ट्रिप कमी आहेत, 50-50च्या ट्रिप पडतात ते फक्त. आता एक 45 रुपयाची ट्रिप उचलली चुकून, जिचं पिकअप लोकेशन 1.5 किलोमीटर आहे, ड्रॉप आहे 1.5 किलोमीटर, 3 किलोमीटरला 45. बघू, कॅन्सल करायची, कस्टमरला सांगायचं. Receive 90 रुपये on Google Pay for Business. कायम ट्रॅफिक बघा ह्या रोडवर, 12 महिने कधी पण ट्रॅफिक. मध्ये काय थांबलंय रिक्षा. आकुर्डी स्टेशनला होतो, तिथून आपण DY पाटील उचलली, DY पाटील तातवडे जे कॉलेज आहे तिथं ड्रॉप केलं. तिथून पुढे येऊन थांबलो होतो आपण मागाशी आपल्या मुमकर चौकाजवळ. तिथून आपल्याला कुठली हे सीएनजी पंप आहे जो आपल्या वाकड रोडवर, 2.5-3 किलोमीटरची ट्रिप होती, तिथं ड्रॉप केला. आणि आपल्याला वाजली DY पाटील. मी आणि ओटीपी आपला पिनकोड पण 33 होता. मला वाटलं आपल्या इकडचं असेल रावेत साईडचं, पण तो तिथलं नव्हतं. हायवे तातवडेच ते भाडं होतं. आणि मग काय, गपचूप आलो, ड्रॉप केलं. आता परत त्याच लोकेशनला येऊन थांबलोय. म्हणजे फिरून फिरून भोपळे चौकातच आलेलोय आपण. आपल्याला पाहिजे इकडचं चाफेकरचं भाडं, कारण आपल्याला घ्यायचे टायर, 2 टायर तर घ्यायचेच आहेत आणि आज फिट करायचे म्हणजे करायचेच आहेत. आपण फायनली एमटी आलो. तिथून ट्रिप काय पडत नव्हती. भूमकर चौकातून मला इकडची ट्रिप पडली नाही मित्रांनो. गोटू टाकलं मेट्रो स्टेशनचं, तरी पण म्हणजे ट्रिप पडलीच नाही थोडक्यात. त्याच्यासाठी आपण आता एमटी आलो, कारण आपल्याला 12च्या पहिलं आपला टायर घेऊन फिक्स करायचा आहे. समोर तुम्हाला दिसत असेल एमआरएफचं टायरचं दुकान आहे, तिथूनच टायर घ्यायचं. कधी पण बघा मित्रांनो, एमआरएफचं जे शोरूम असतं, एमआरएफ टायरचं शोरूम असतं, तिथूनच टायर घ्यायचा. बराच फरक पडतो क्वालिटी आणि किमतीमध्ये. तर आपण आता जाऊया आणि
टायर घेऊ आणि बिल घेऊ. तर घेतलेले आहेत आपण 2 टायर. आता तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, ऑटो मिलर होते, पहिले घेतले होते आपण आणि 1250 ते होते. आणि जीएसटी बघा किती होते. जीएसटी 190 लावलाय. ठीक आहे. ऑटो मिलर आपण नको म्हणलं, कारण सवारीचा कसं आहे, सवारीची प्राइस जास्त आहे, पण सवारीला रबर जास्त आहे, ते जास्त दिवस आपला टिकणार आहे. दुसरं म्हणजे हा बघा, हा एमआरएफ ट्यूब वाला टायर आहे. याच्या ट्यूब बसते, ट्यूबलेस नाहीये. 6 प्लायचा हा टायर आहे, म्हणजे 6 प्ले. हा बरोबर. तर टोटल आपलं बिल किती झालं बघा इथं, 2600 रुपये. आता जीएसटी 190 आणि 1300 असं पडलंय ते. 2600 रुपये गेलेले. मित्रांनो, नवीन गाड्या ज्यांच्या आहेत त्यांना सांगतो मी, ट्यूबलेस टायर तुम्हाला टाकावा लागतो. पण ट्यूबलेस टायर आहे ना, लवकर खराब होऊ शकतो. कसं तुम्हाला सांगतो, एखादा मोठा खिळा घुसला त्या टायरामध्ये, तर मग तुमचा टायर गेला समजायचा. कारण ट्यूबलेस असल्या कारणानं मग ते जास्त लगेचच खराब होतं. आणि दुसरं म्हणजे गेटर येतं टायरला. ट्यूबलेस टायरला गेटर येतं, गेटर. मग ते टायर तुम्हाला टाकूनच द्यावं लागतं. तसं ट्यूबवाल्या टायरचं नाहीये. ट्यूबवाला टायर लांबपर्यंत जातो, एकदम म्हणजे गोटा होईस तोपर्यंत आतमधली ट्यूब दिसेपर्यंत लोक वापरतात. विचार करा तुम्ही, आतमधली ट्यूब दिसेपर्यंत काय कायांचे तर टायर ब्लास्ट होतात डायरेक्ट. म्हणजे एवढं म्हणजे चालतं ते टायर. त्याच्यामुळं मी म्हणतोय की माग ट्यूबवाले टायर टाका, पुढं ट्यूबलेस टाका पुढच्या चाकाला. माझ्या गाडीला पण सेम तसंच आहे. पुढं एमआरएफचाच टायर आहे, ट्यूबलेस वाला एमआरएफ आहे. माग ट्यूबलेस नाही टाकले, कारण त्याला डिस्पन घ्यावी लागली असती. आणि आपला जो आहे पंचरवाला, तो म्हणला बाबा की ट्यूबवाला जास्त टायर चालतो, आणि मला ते बरोबर पटलं त्याचं. त्यांनी मला जे रिझन सांगितलं त्याचं. तर घेतलं 2 टायर. आता याला फिटिंग करायला आपल्याला जावं लागणार आहे. काय माहिती आता होईल का नाही, कारण दुपारून करावंच लागणार आपल्याला ते. हे 2 टायर मागे टाकायचे आणि स्टेपनीला आता जो रनिंग मध्ये जो टायर आहे तो स्टेपनीला टाकणार आहे, कारण स्टेपनीचा टायर खूपच खराब आहे. हे 3 काम होणार, म्हणजे प्लस हे 2600 आणि ते 200 रुपये पकडा टायर चेंजचे, म्हणजे 2800 रुपये आजचा आपला खर्च आहे टायरचा. आणि आता जर हे टायर मी टाकले 2 वर्षापेक्षा जास्त काळ, मला काही बघायची गरज नाही. डेलीचं रनिंग 100-120 किलोमीटर जरी असलं तरी आपलं एकदम भारी गाडी चालेल. हा टायर कधी पण चांगला आहे बरं मित्रांनो. परत एकदा सांगतो, सवारी हा टायर आहे ना, ऑटो मिलर स्वस्त आहे. एमआरएफ ऑटो मिलर टायर स्वस्त आहे 1250. आणि हा सवारी ज्याला जास्त रबर आहे तो महाग आहे. आणि आता टायर टाकले ना, तुमचा सीएनजी पण जास्त म्हणजे कमी जाणार थोडक्यात. गाडी खड्डे बिड्डे, स्पीड ब्रेकर म्हणा, आणि ग्रिप लवकर पकडणार, गाडी चांगली चालणार. टायरचे पण खूप फायदे आहेत. मी मगाशीच वाचत होतो की नवीन टायर आणि त्यातल्या त्यात एमआरएफ टायर जर असेल, तुम्हाला दुकानवाले चुत्या बनवणार, येड्यात काढणार की बाबा नाही नाही दुसरा कुठला असतो, वेगवेगळे टायर असतात मार्केटमध्ये. टीव्हीएस झाला, काय ते रोहित शर्मा सीएट झाला. सीएट मागच्या वेळेस टाकला होता, तो दुकानवाला मला म्हणला अरे लय भारी भारी टायर आहे, म्हणला घेऊन जा, एमआरएफ सारखा चालतो, किंमत पण कमी आहे. पण ते तुम्हाला सांगतो 1 ते 1.5 वर्षातच टायर गेला माझा. मी अक्षरशः वैतागलो, म्हणलं कशाला हे टायर टाकलं काय माहिती. एकदाच इन्व्हेस्टमेंट होते मित्रांनो, आणि ती जास्त दिवस होते. त्याच्यासाठी एमआरएफ टाका, बेस्ट टायर आहे. दुसरं एक मित्रांनो, आता मी 2-3 दिवसापूर्वी माझ्या मागच्या टायरचं ट्यूबचा वॉल खराब झाला. ट्यूबचा वॉल खराब झाला, वॉल्व. तर मग ते पूर्ण ट्यूब आपण चेंज केली, आणि ती ट्यूब 250 रुपयाला एकदम भंगार कुठली होत्या, कुठल्या कंपनीचं काय माहिती. पण एमआरएफ मध्ये आता विचारलं मी, 250 रुपयाला ट्यूब आहे, एमआरएफ कंपनीची ट्यूब. आता हे जे टायर आहेत त्याला नवीन ट्यूब टाकायला पाहिजे होती, पण मी विचार केला की 2 दिवसापूर्वी तर एका टायर मध्ये ट्यूब टाकलेली आहे, आणि दुसरी जी ट्यूब आहे ती पण चांगली कंपनीची एमआरएफचीच आहे. आता म्हणलं ती ट्यूब आपण ह्याला युज करू, त्याच्याने माझे पैसे वाचतील, 500 रुपये तरी वाचतील, विचार केला मी. तर तुम्हाला जर कुणाला ट्यूब घ्यायची असेल आणि पंचरवाला तुम्हाला अशीच चिटकवतोय,
लोकल कंपनीचे 250-300 रुपयाला, तर तुम्ही इथे येऊन MRF च्या शोरूम मध्ये येऊन, टायरच्या शोरूम मध्ये येऊन तुम्ही ट्यूब घेऊन जावा 250 रुपयाला.